मित्रांनो, गेल्या पंधरवाड्यातील मत्साजोग, परभणी येथील घटना जर आपण बघितल्या, तर प्रत्येकाचं मन हे व्यथित झाल्याशिवाय राहत नाही. आणि साहजिकच वाटतंय की या देशात कायदा नावाची काही गोष्ट अस्तित्वात राहिली की नाही, का सगळी दांडगेपणा, मुजोरी चाललेली आहे. याचं कारण गेल्या 1-2 वर्षापूर्वीच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आणि असं वाटू लागलं गेल्या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि त्यानंतर ताबडतोबच आपलं स्वातंत्र्य म्हातारं झालं की काय. कारण जे 75 आहे ते काही माणसाचं वय नाही, हे स्वातंत्र्याचं वय आहे. कारण व्यक्ती जरी 75 वर्षामध्ये म्हातारा होत असला तरी स्वातंत्र्य असं नसतं. ज्यावेळेस आपल्या देशभक्तांनी आपलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं, आपल्या देहाचं बलिदान केलं, आपल्या संसारावर नांगर फिरवला, संसाराची राख रांगोळी केली. त्यांना वाटलं असेल की माझं स्वातंत्र्य हे अगदी हजारो वर्ष टिकेल आणि या स्वातंत्र्याचा लाभ माझ्या देशातील अगदी शेवटचा गरीब हा घेईल, मजूर घेईल, सामान्य माणूस घेईल. त्यांच्या तोंडात जर सुखाचा अन्नाचा घास केला, त्याच्या घरामध्ये जर लेकरा बाळामध्ये हास्य फुललं, तर हेच आम्हाला मंजूर आहे आणि त्यासाठी आम्ही मेलो तरी चालेल, आमच्या संसाराची राख रांगोळी झाली तरी चालेल, पण माझ्या देशातला शेवटचा घटक हा इथं आनंदानं राहायला पाहिजे. आणि ह्याच घटना तेव्हा आता आपण मत्साजोग बघतोय. परभणीचं जे मागं घटनेहून जो वाद झाला तो बघतोय, त्या घटनेकडे पाहून निश्चितच असं वाटतंय की खरोखरच जे वाटत होतं की आमचं जे स्वातंत्र्य आहे ते हजारो वर्ष टिकेल, पण या घटनेकडे पाहून वाटतंय की आमचं स्वातंत्र्य अकालीच म्हातारं झालं. अगदी ते 75 वर्षामध्येच म्हातारं झालं. आणि निश्चित ह्या घटना बघून जे आमचे देशभक्त होते, अगदी शिवाजी महाराजापासून त्यांना निश्चितच त्याच्या आत्म्याला दुःख झालं असेल. हेच फळ का मम तपाला. त्यांनी सर्व जाती धर्म एकत्र घेऊन आपला देश स्वातंत्र्य केला होता. बरीच मंडळी फासावर गेली होती, पण त्यांना वाटलं होतं फक्त की माझ्या देशातला शेवटचा गरीब हा सुखी होईल. नाहीतर मित्रांनो, त्यांना काही गरज नव्हती. खरे बघता शिवाजी महाराज तर जागीरदारच होते. त्यांना काहीच करायचं काम नव्हतं, पण त्यांनी बघितलं की माझा जो मावळा आहे, म्हणजे जी रयत आहे, ते आज फार तंत्र्यात आहेत, दुःखात जगते आहे. म्हणून त्यांनी स्वतःची जहागिरी सोडून एक सुराज्य निर्माण केलं. त्यानंतर आपण ते गमावलं, पुढे इंग्रज आले. पण इंग्रजाला सुद्धा महात्मा गांधी असेल, सावरकर असेल, मदनलाल धिंगरा, सुखदेव, हे जे भगतसिंग हे देशभक्त असतील, ते फासावर गेले, त्यांनी गोळ्या खाल्ल्या, पण स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांना वाटलं असेल की खरोखरच माझा जर शेवटचा घटक आनंदात राहिला तरी आमचा संसार मातीत गेला तरी चालेल, आम्ही देशाकरता मरायला तयार आहे. पण हे अकाली जे आज आपलं स्वातंत्र्य म्हातारं झालं ते पाहून निश्चितच त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं असेल. आज आपण बघतोय सगळीकडे जातीत
भांडणं चालू आहे. स्वातंत्र्य लुबाडणं चालू आहे आणि यामध्ये राजकारणी लोकांचाच रोल जास्त आहे. ते आपले जे काही त्यांनी टोळ्या निर्माण केल्या, ते या टोळ्यामधून स्वातंत्र्य हे लुबाडून घेत आहे. स्वातंत्र्याचा अगदी त्यांनी बट्ट्याबोळ हा केलेला आहे. इथं जाती-जातीमध्ये भांडणं व्हायला लागले आणि स्वातंत्र्याचा काहीच अर्थ उरला नाही. आज इथं फक्त ज्याच्याकडं पैसा आहे, ज्याच्याकडं सत्ता आहे, ज्याच्याकडं बाहुबल आहे, अशाच लोकांचा कायदा आहे, अशाच लोकांची लोकशाही आहे, अशाच लोकांचं सर्व काही चालू आहे. गरिबाला न्याय नाही. तुम्ही आज कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जा, तुमचा तुमची जी केस आहे, ती सुद्धा कोणी लिहून घ्यायला तयार नाही. कारण तुम्ही गरीब आहात, तुम्ही सज्जन आहात, तुम्ही चारित्र्यवान आहात, त्याच्यामुळं तुम्हाला काही किंमत नाही. यासाठी लागतं पैसा. कुठल्या एखाद्या राजकीय व्यक्तीचा वरद असतं आणि एखाद्या ऑफिसमध्ये सुद्धा जा, तुमच्या एखाद्या योजनेचा अर्जसुद्धा कोणी घेणार नाही, तुम्हाला कोणी विचारणार नाही. कारण गरिबी असा एक संसर्गजन्य भयंकर बिमारी आहे. जर तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला इथं काहीच मिळणार नाही. फक्त भारत माझा देश आहे आणि इथं सर्वांना न्याय भेटतो. इथं कोणीच पारखा नाही. फक्त हे कागदावर शोभून दिसतंय मित्रांनो, पण ॲक्च्युअली परिस्थिती मोठी विचित्र आहे. हा देश कायद्याचा आहे की धनदांडग्याचा आहे, मुजोराचा आहे की राजकारण्याचा आहे, हाच खरं म्हणजे आज प्रश्न पडलेला आहे. आणि त्या महान लोकांनी त्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं. खरोखरच ते आज व्यथित असतील, कारण त्यांनी बघितलंय की त्यांचं स्वातंत्र्य हे आज अगदी 75 या वर्षामध्येच म्हातारं झालं आहे. आणि म्हणूनच एक गोष्ट आठवते की ज्यावेळेस गांधीजींनी विन्स्टन चर्चिल यांना स्वातंत्र्य मागितलं, त्यावेळी चर्चिल म्हणाले होते की काय गांधीजी, अरे तुमच्या देशातले लोक हे लाचार आहेत, स्वार्थी आहेत, ते पुढं जाती-जातीत भांडणं करतील. तुम्हाला स्वातंत्र्य देऊन काही फायदा नाही. कारण भारतीयाचं हे रक्त हे गुलामीचं रक्त आहे. ते कधी मालक बनू शकत नाही. आणि तुम्ही काय त्या स्वातंत्र्याचा आटापिटा करता. मित्रांनो, खरोखर चर्चिल किती दूरदृष्टी होता. आज 100च काय, पण 75 वर्षातच आम्ही आज गुलाम बनण्याकडे चाललो आहोत. ही मोठी शोकांतिका आहे. आज प्रत्येक राजकारण्याला मजा वाटते की आज आम्ही आमच्या सत्तेचा वापर करून जातीत भांडणं लावून आम्ही आमचा फायदा करून घेऊ, कायदा वापरून घेऊ. पण मित्रांनो, येणारा काळ कठीण आहे. त्यांना सुद्धा जनता ही सुखासुखी जगू देणार नाही आणि त्यांचं सुद्धा अस्तित्व धोक्यात यायला काही वेळ लागणार नाही. म्हणून जर हे स्वातंत्र्य अबाधित जर ठेवायचं असेल तर आपण समता, बंधुता ह्या चांगल्या मूल्याची पेरणी इथं करायला पाहिजे. नाहीतर गुलामीचा दिवस जास्त दूर नाही. म्हणून यासाठीच हा आजचा एक चांगला व्हिडिओ टाकलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, इतर ठिकाणी शेअर करा, काही तुमच्या असल्यास कमेंट करा आणि तुमच्या कानडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.